सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे हे जाणून खूप आनंद झाला. मित्रांनो, तुमची इच्छा आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला मार्गसुद्धा सापडणार आहे. आपल्या सर्वांचं मी प्राध्यापक चव्हाण चक्रधर लेट्स लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे या 4 गोष्टी करा म्हणजे तुम्ही सहज इंग्रजी शिकाल. चला तर मग बघूया काय आहेत नेमक्या या 4 गोष्टी ज्या केल्यानंतर तुम्ही इंग्रजी शिकणार आहात. मित्रांनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे लिसनिंग इंग्लिश. तर आपल्याला इंग्रजी ऐकायचं आहे. जिथे कुठे आपल्याला संधी मिळेल तिथे निश्चितपणे आपल्याला इंग्रजी ऐकायचं आहे. ही गोष्ट आपल्याला करायची आहे. पहिल्यांदा प्रोव्हाइड युअर सेल्फ ॲज मेनी लिसनिंग ऑपॉर्च्युनिटीज ॲज यू कॅन. तुम्ही स्वतःला जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे तिथे इंग्रजी तुम्ही ऐकायचं आहे. कारण की तुम्हाला आठवत असेल आपण आपली मातृभाषा कशी शिकली. ना कुठे आपण ट्युशन लावलं, ना कुठे आपण शब्दपाठ केले, ना कुठे ग्रॅमर शिकत बसलो. ही भाषा मातृभाषा आपण शिकलो ऐकून. आणि म्हणून इंग्रजी भाषासुद्धा शिकत असताना ऐकणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बरेचदा ऐकत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे जातं. तसं न करता ऐकून त्या शब्दांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ऐकण्याकडे असलं पाहिजे म्हणजे तो शब्द आपल्या मेंदूमध्ये साठवला जाईल आणि आपोआप आपली व्होकॅब्युलरी वाढेल. मित्रांनो, लिसनिंग करत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करता येईल जी की बऱ्याचशा शाळांमध्ये केली जात नाही. लिसनिंग इज द मोस्ट निग्लेक्टेड स्किल इन मेनी ऑफ आवर स्कूल्स. बऱ्याचशा शाळांमध्ये मुलांनी इंग्रजी ऐकलं पाहिजे किंवा इंग्रजीचे शब्द त्यांच्या कानावर पडले पाहिजे ज्याच्यासाठी विशेष असं काही केलं जात नाही. तर त्याच्यासाठी मी जे काही उपक्रमशील शिक्षक असतील, जे काही इंग्रजीचे शिक्षक असतील त्यांना विनंती करतो की कृपया मॅक्सिमम मुलांच्या कानावर इंग्रजी शब्द पडतील याच्यासाठी आपण सर्वांनी माझ्यासकट आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण की कानावर जेव्हा शब्द पडतो तेव्हा तो ॲटोमॅटिकली त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी साठवला जातो. आणि म्हणून या गोष्टीला निग्लेक्ट न करता वर्गामध्ये सुद्धा मॅक्सिमम इंग्रजी आपण वापरली पाहिजे. वर्गात मॅक्सिमम इंग्रजी वापरण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. द मोर द इनपुट ऑफ द इंग्लिश लँग्वेज द मोर विल बी द आउटपुट. इनपुट जेवढं जास्त असेल तेवढंच जास्त आउटपुट आपल्याला मिळणार आहे. जसं की आपण म्हणतो विहिरीतच नसेल तर पोहऱ्यात कसं येणार. म्हणजे मुलांच्या कानावरच काही शब्द जर पडले नाही तर ते त्यांच्या तोंडून बाहेर कसे येणार. याच्यासाठी विशिष्ट असे प्रयत्न करायला पाहिजे. जाणीवपूर्वक या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. मित्रांनो, इंग्रजी सिलेबसमध्ये असणाऱ्या पोएम्स असतील, प्रोज असतील याच्यामुळे त्यांना लिसनिंगसाठी ऑपॉर्च्युनिटीज मिळते. द प्रोज अँड पोएम गिव ॲम्पल स्कोप फॉर लिसनिंग. पोएम्स आपण जेव्हा मोठ्याने वाचतो किंवा चालीवर त्या म्हणतो तेव्हा मुलांना ऐकता येतं. किंवा एखादा धडा असेल जेव्हा त्याचं मोठ्यानं वाचन करतो तेव्हासुद्धा मुलांना हे ऐकण्याची संधी मिळते. म्हणून
निश्चितपणे अशा प्रकारचं लाऊड रीडिंग वर्गामध्ये व्हायला हवं. इंग्रजी शिकण्यासंदर्भातील पहिलं महत्त्वाचं स्किल लिसनिंग बघितल्यानंतर दुसऱ्या कौशल्याकडे आपण जाणार आहोत. ते कौशल्य आहे स्पीकिंग. ट्राय टू स्पीक विथ युअर फ्रेंड्स. जनरली आपल्याकडे कोणी जर इंग्रजी बोलू लागलं तर त्याला चिडवलं जातं, हसलं जातं. असं जर होत असेल तर आपल्या जवळच्या मित्रांशी निश्चितपणे आपण इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा ज्या व्यक्तींना इंग्रजी शिकण्याची आवड आहे किंवा ज्यांना इंग्रजी शिकायचं आहे त्यांच्यासोबत तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत जा, म्हणजे नक्कीच तुमचा सराव होईल. मित्रांनो, बऱ्याचदा इंग्रजी विषय शिकवत असताना किंवा सायन्स विषय शिकवत असताना काही कन्सेप्ट्स, काही डेफिनेशन आपल्याला मुलांना मराठी भाषेमध्ये समजावून सांगावे लागतात. यामध्ये चुकीचं असं काही नाही आहे, परंतु कमीत कमी मातृभाषेचा वापर करून लगेच आपल्याला इंग्रजीकडे वळावं लागणार आहे. इंग्रजीचे शब्द वापरावे लागणार आहेत, वाक्य वापरावे लागणार आहेत. म्हणून मी म्हणेल की स्विच ओव्हर टू इंग्लिश ॲज सून ॲज यू कॅन. जेवढं लवकर होईल तेवढं आपण इंग्रजी वापरलं पाहिजे आणि कमीत कमी मराठी आणि आपली इतर मातृभाषा वापरली पाहिजे, म्हणजे त्या मुलांच्या कानावर अशा प्रकारचे शब्द पडतील. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट, स्टुडंट्स शूड पार्टिसिपेट इन डिस्कशन्स इन द क्लास. आपलं सिलेबस बुक जर तुम्ही बघाल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या विषयावर डिस्कशन त्या ठिकाणी घडून आणलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांनी ॲक्टिवली पार्टिसिपेट होणं खूप महत्त्वाचं आहे. तर आणि तरच त्यांचा इंग्रजी बोलण्याचा सराव होणार आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी म्हणेल, टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स स्पीक इन पेअर्स अँड ग्रुप्स. सुरुवातीला दोघांच्या जोडी करा, दोघांमध्ये चर्चा करा. नंतर एक ग्रुप बनवा, ग्रुपमध्ये चर्चा करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. विद्यार्थी मित्रांनो, बोलण्यामधला पुढचा टप्पा म्हणजे पार्टिसिपेट इन डिबेट अँड इलोक्युशन कॉम्पिटिशन. शाळा स्तरावर होणाऱ्या विविध वादविवाद स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, या स्पर्धांमध्ये भाग घेणे व खास करून इंग्रजीमध्ये भाषण करणे याचासुद्धा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. हा म्हणजे अगदी शेवटचा टप्पा म्हणता येईल स्पीकिंग स्किलमधला. तो सुद्धा तुम्ही करायचा आहे. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. मित्रांनो, वर्षभरामध्ये ज्या काही ओरल एक्झाम्स होतात यामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. पार्टिसिपेट इन ओरल एक्झाम्स अँड ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजी शिकण्यासाठी तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे रीडिंग. यू कॅन रीड प्रोज, पोएम्स अँड नॉवेल्स. मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये असलेल्या किंवा इतर कविता, धडे किंवा स्टोरीज असतील आणि नॉवेल्स याचं वाचन आपण केलं पाहिजे. व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातला असो त्याला वाचन हे करावंच लागतं. म्हणून तर आपण म्हणतो वाचाल तर वाचाल. मग इंग्रजी शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं वाचन करणं आवश्यक आहे. मग ते न्यूजपेपर असेल, एखादं जर्नल असेल किंवा
एखादी रिसिट असेल, एखादी पावती असेल, या सगळ्या गोष्टींचं बारकाईनं वाचन करणं खूप आवश्यक आहे. रीडिंग मेक्स अ कम्प्लीट मॅन. कुठल्याही क्षेत्रामध्ये, राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर रीडिंग करणं आवश्यकच आहे. मग इंग्रजी शिकतानासुद्धा रीडिंग तुम्ही करा, म्हणजे आपोआप तुमचा शब्दसाठा वाढेल, तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू डेव्हलप अ लव फॉर रीडिंग. वाचनाप्रती आपलं प्रेम वाढवा, वाचनाची आवड निर्माण करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला इंग्रजी शिकायला मदत होईल. वेगवेगळ्या कादंबऱ्या असतील, गोष्टी असतील, ह्यांचं वाचन आपण करायला हवं. डिअर फ्रेंड्स, फोर्थ इम्पॉर्टंट स्किल, चौथी महत्त्वाची गोष्ट इंग्रजी शिकण्यासाठी आहे रायटिंग, लिखाण करणे. आपण नेहमी मित्रांना शुभेच्छा संदेश पाठवतो, मॅसेज पाठवतो, ईमेल पाठवतो. तर यामध्ये एक काळजी घ्या की शक्यतोवर इंग्रजीमध्ये मॅसेज पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून इंग्रजी लिखाणाचा आपला सराव होईल. रायटिंगचा सराव करीत असताना तुम्ही तुमची पर्सनल डायरी लिहू शकता. सो प्लीज राईट युअर पर्सनल डायरी. दररोज आपल्यासोबत काय गोष्टी घडतात त्या गोष्टी लिहा, इंग्रजीमध्ये लिहा, सोपे शब्द वापरा, पण जरूर लिहा. त्याच्यामुळे तुम्हाला लिखाणाचा सराव होईल. एक गोष्ट करता येईल आपल्याला, ट्राय टू ट्रान्सलेट फेमस डायलॉग्स इन इंग्लिश. काही प्रसिद्ध वाक्य असतील, प्रसिद्ध डायलॉग्स असतील, यांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा आणि ते तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे ट्रान्सलेशन करताना आणखी तुम्हाला नवनवीन शब्द मिळतील किंवा डिक्शनरीमध्ये आपल्याला त्या शब्दांचा अर्थ बघता येईल. बऱ्याचदा मी बघतो काही विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये इंटरेस्ट असतो, म्हणजे स्वतःची चारोळी लिहिणे, कविता लिहिणे, जोक्स लिहिणे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आधी मराठीमध्ये लिहा आणि मग त्याला ट्रान्सलेट करा इंग्लिशमध्ये. ट्राय टू राईट युअर ओन पोएम्स अँड स्टोरीज इन इंग्लिश. असं करण्यानेही तुमचा चांगला सराव होणार आहे आणि रायटिंग तुमची इम्प्रूव्ह होईल, त्यामध्ये सुधारणा होईल. मित्रांनो, अशा प्रकारे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या 4 गोष्टी आहेत, ज्या केल्यानंतर तुम्ही अगदी सहजरित्या इंग्रजी शिकाल. आशा करतो आपल्या सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा.